मित्रांनो, मी विक्रांत ढवळे. कसे आहात? छान असाल मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणता ना सर नक्की आलेत कुठं? हे सगळं आज सगळ्या गाड्या दिसतात, बऱ्याच तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या दिसतात. तो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आपण आता आलेलो आहे शिवशंभो मल्टीकार केअरला. भरपूर लोक गाडी वापरतात, भरपूर लोक गाडी वापरताना प्रॉब्लेम्स येतात, क्रॅचेस म्हणा, ऍक्सिडेंटल म्हणा. मग त्या टाइमला आपल्याला प्रश्न पडतो की जायचं कुठं, आपल्याला करायचं काय. मग त्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ राहणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो मोठा राहील, पण माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघू नका. काय होतं, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओ मधनं तुमची कोणती गाडी असेल, एखादी तुमच्या गाडीचं कोणतं काम करायचं असेल तर मी खाली त्यांचं लोकेशन देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला आहे, त्यांना कॉल करा निघताना. मित्रांनो त्यांचं काम एवढं अतिशय चांगलं आहे ना, तर खरं सांगतो तुम्हाला, जर समजा एका गाडीला 1,00,000 रुपये लागणार आहे काम करायला, तर ते फक्त तुम्हाला 50% मध्ये तुम्हाला काम करून देणार आहे. बघा मित्रांनो तुमचे किती पैसे वाचतात. याचा फायदा नक्की होणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि कमेंट्स करायचे आहे त्यांना. नक्कीच तुम्ही या ठिकाणी काम केलं असणार आहे. कदाचित तुम्ही त्यांना ओळखत पण असाल, लवकरच आपण त्यांना भेटणार आहे. तुम्ही बघू शकता टोयोटा कंपनीची गाडी आहे, रेनॉल्टची क्विड कंपनीची गाडी आहे, त्याचबरोबर डस्टर आहे, इनोवा आहे आणि अल्टो पासून फॉर्च्युनर पर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत. तर चला वेळ न घालवता मग त्यांना भेटणार आहे, बघूया ते आपल्याला काय माहिती सांगतात. शिवशंभो मल्टीकार केअर मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. सर तुमचं नाव? जितू शंकर आगोले. सर मी तुमचं बऱ्याच ठिकाणी नाव ऐकून आहे, तुम्ही खूप चांगल्या गाड्या बनवता. मग आज जे आमचे व्ह्युअर्स आहेत, आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही काय सांगणार आहे? काय होतं बऱ्यापैकी डेंटिंग पेंटिंग, हा डेंटिंग पेंटिंग नक्की काय विषय आहे आणि एखादी गाडी जर ऍक्सिडेंटल झाली तर ती गाडी कशा प्रकारे तुम्ही ठीकठाक करता? आता ही गाडी बघा, आता ह्याचं पॅनलात गेलं, डेंट झालं पॅनल, डेंटिंग पेंटिंग केलेलं आहे. एवढंच एक पॅनल मध्ये बनवलेलं आहे. आणि ही इनोवा, मित्रांनो ही गाडी त्यांचीच आहे. आज स्वतः जे मालक आहे त्यांची गाडी आहे. ती गाडी कधीच मॉडेल आहे? हे 2010चं मॉडेल आहे. बघा मित्रांनो 2010चं मॉडेल आहे. गाडी पूर्ण टोटल बनवलेली आहे. मी तुम्हाला चारही बाजून गाडी दाखवणार आहे मित्रांनो, आणि गाडीचा खर्च वगैरे किती आलाय ना सगळं ते सांगणार आहेत. खर्च गाडीला एक 1.5 लाख रुपयाच्या आसपास खर्च आलेला आहे, स्वतः बनवले म्हणून. बघा मित्रांनो टोयोटा कंपनीची गाडी आहे आणि टोयोटा म्हणजे ब्रँड आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि प्रत्येक ही गाडी बनवताना तुम्ही म्हणताय आज 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला. तर हेच गाडी जर समजा आपण शोरूमला बनवली असते तर गाडीला किती खर्च आला? त्याच्या डबल 1 लाख रुपये ते कुठे गेले नाही, जादा आला असता. जादा आला. मग आज तुम्ही बरेच लोक गाडी वापरतात, गाडी क्रॅचेस पण होती. मग आज डेंटिंग पेंटिंग नक्की काय हा विषय? डेंटिंग पेंटिंग कसं आहे, आता समजा ही एक क्रॅचेस आहे समजा, तर आपण एवढाच फेट आउट मारून बी देतो. बर, की असं नाही की पूर्ण बंपर पेंट करा किंवा कस्टमरला सांगतो की आका बंपर पेंट करायला लागेल, आपण तेवढा म्हणलं तरी करून देऊ शकतो. बरोबर आहे. प्रॉपर मॅचिंग करून. आणि हे जर तुम्ही जर शोरूमला घेऊन गेला तर शोरूम काय करणार? पूर्ण सगळ्याचे पैसे लावणार, पूर्ण एक पॅनल फुल पॅनलचा रेट लावणार. ओके, बरं ठीक आहे, हे म्हणणं तुमचं अगदी बरोबर आहे. परंतु आता ह्या गाडीचा कलर समजा लाल आहे, मग असा कलर पूर्ण मॅच तुम्ही करून देता का? पूर्ण प्रॉपर मॅच करून देतो. पूर्ण मॅच करून देता. आता ही गाडी आपली गाडीची फिटिंग बघून बंपरची हे इनोवा आलेले इंदापूर वरनं. बर, तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे आता इनोवा आली. ही कधीच मॉडेल आहे? हे 2013चं मॉडेल आहे. हा बघा, ही इनोवा आली, पण ह्या इनोवाचं बाहेर काम केलेलं आहे. पहिलं काम केलं तर ह्याची प्रॉपर फिटिंग नाही, गॅप नाही, सगळं आहे असं येतं ते. आणि मॅचिंग बी नाहीये. उन्हात गेलं की एकदम पिवळा दिसतो पॅनल. यासाठी कस्टमर सांगितले हे एक पीस आणि म्हणजे फिरता कलर झालेला आहे गाडीचा. फिरता कलर. म्हणजे कस्टमर नाराज आहे दुसऱ्या ठिकाणी काम केल्यामुळे. हो, पण तुम्हाला शोधत कस्टमर आलं. हो, आपली गाडी बघून ती रोडला जाता जाता बघितलं त्यांनी सेम, म्हणजे सेमच दोन्ही मॉडेल आहे. हो. बर, आज हा जो व्यवसाय तुम्ही करताय, गेले किती दिवस झाला हा व्यवसाय तुम्ही? 15 ते 16 वर्ष झालं करतो इथंच जवळची मध्ये. जवळची मध्ये 15-16 वर्ष झालं. हो. काय सांगताल आज तुम्ही? आज बरेच लोक गाड्या वापरतात, तर त्या तुमचं काय म्हणणं आहे की आज पण एका सुद्धा ओरड आली ना आपली? बरोबर आहे. कारण काम आपण प्रॉपरच करतो, म्हणजे 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, डेंटिंग पेंटिंग सगळी काम आपल्यापाशी, किंवा हेडलाईट पॉलिश असेल किंवा गाडी सगळं आपलं. आज जे कस्टमर जे गाड्या वापरतात डेंटिंग पेंटिंग करायला गेल्यानंतर ते काय बऱ्याच ठिकाणी त्यांची कामं डेंटिंग पेंटिंग करून घेतात. मग तुमच्याकडे तुमचं डेंटिंग पेंटिंग कसं असतं? आमचं म्हणजे कसं आहे माहिती का सर, एखादा पॅनल असेल तर बाबा नवीनला खर्च येत असेल त्याला बाबा 8,000 रुपये, तर त्याच्या बदले आपल्या इथं 4-4.5 हजार मध्ये पॅनल रिपेअर होतो डेंटिंग पेंटिंग सहित. एवढं कमी पैशामध्ये तुम्हाला कसं परवडतं? आता कसं आहे माहिती का, कस्टमरला क्वालिटी बी दिली पाहिजे. बरोबर आहे, आणि विश्वास पण जिंकला पाहिजे कस्टमरचा. हो, तोही महत्वाचा आहे. हो. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या गाड्या केलेल्या आहेत? आतापर्यंत आपण अल्टो पासून पार
जागवार पण तर बी केले, इनोवा, टोयोटा, सगळे टोटल गाड्या जेवढ्या आहेत तेवढे. बर. बघा मित्रांनो, जसं की आता त्यांचंच म्हणणं आहे, इनोवा झालं, आज ही गाडी एसेंट आहे, त्यानंतर रेनॉल्टची गाडी आहे, आणि अजून एक गाडी आपल्याकडे आलेली आहे टोयोटाची VSD गाडी, ची गाडी त्यांनी आताच बनवली आहे. तर त्या गाडीचं काय झालं होतं तसं? त्या गाडीचं पुढनं ऍक्सिडेंट झालं चौफुल इथं एक दाखवतो. तर बघा मित्रांनो, गाडीचं काम चालू आहे, आता वर्किंग मध्ये गाडी आहे. पुढनं डेंट अख्खा आत गेलं. बघा ही जी गाडी आहे ना मित्रांनो, तुम्ही बघा, मी पुढे तुम्हाला दाखवतोय गाडीचं. ही गाडी पूर्ण गाडी आतमध्ये डॅश झाली होती आणि गाडीचं काहीच राहिलं नव्हतं. आता ही गाडी किती दिवस झालं तुमच्याकडे आलेली? आता ही गाडी आलेली आपल्याकडे झालं एक 3 ते 4 दिवस झाले. बर. आता हे उद्या एक फायनल होऊन जाईल गाडी. फायनल होऊन जाईल गाडी. बरं, किती आता टोयोटा इटिओस म्हणजे त्याला पण ब्रँडच आहे. हा, किती खर्च साधारणतः गाडी ह्या गाडीला आलाय? ह्या गाडीला खर्च तुम्हाला सांगतो एक 16 ते 17 हजार रुपये खर्च आलाय. आणि ही जर गाडी शोरूमला सोडली असती तर? शोरूमचा रेट आता कसं सांगायचं, एक पॅनल मारायला शोरूमला आता आपल्यापेक्षा डबल रेट आहे. बरोबर आहे, असा विषय. नक्कीच. तर मित्रांनो, आपण आता त्यांच्या 4 व्हीलर बद्दल माहिती घेतली सगळ्या गाड्यांची. पण मित्रांनो, हे आपण आता काय एवढ्या मोठ्या शॉपला आलो नाहीये. हे काय होतं, मोठ्या शॉपला जाऊन व्हिडिओ करायचं, पण आज हे जे आज तरुण आहेत, आज त्यांची म्हणतात ना कष्ट आणि संघर्ष काय असतो ना, आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज हे बघू शकता त्यांचं शॉप आहे. आज या ठिकाणी तुम्ही काम करता. आज आमच्या पण लोकांना कळून द्या की नक्की ते काय कष्ट असतात. हे बघा मित्रांनो, आज या ठिकाणी जर बघितलं तर बघा सगळे कलर, डब्बे वगैरे त्यांचे बघा ना कसं असतं. रात्रंदिवस ती मेहनत करतात. एक गाडी आपण सोडल्यानंतर ना त्या गाडीचा ते पैसे घेतात त्या बदल्यात, आणि आपण काय म्हणतो की एवढे पैसे. मग तुम्ही मोठ्या शोरूमला गेल्यानंतर तुम्ही हे प्रश्न त्या मॅनेजरला का विचारत नाही? मग आज या ठिकाणी बघू शकता टू व्हीलरचे पण हे काम करतात. बघा मित्रांनो, बघा ही टू व्हीलर आहे, डेंट पेंट सगळं काढतात. आणि कसं म्हणजे टू व्हीलरचं तुम्ही आज मॉडिफिकेशन बरंच टू व्हीलरचं केलेलं आहे. हो. तर टू व्हीलर बद्दल काय सांगताल? एक मिनिट तुम्हाला दाखवतोच. बघा मित्रांनो, किती व्यवस्थित पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि कपाट उघडल्यानंतर बघू शकता, बघा या कपाटात सगळंच आहे. जसं की आज म्हणतात ना तरुणांची हवेशी असणारी यमा गाडी. आज यमा म्हणलं की कुणाला नाही पाहिजे, आणि यमाचं जर मॉडिफिकेशन जर म्हणलं तर लोक लांब लांब नाही मुंबईला जातात. बरोबर आहे का नाही सर? हो. तर आज जसं की सरांच्या मार्फत तुम्ही बघत आहात, आपल्या व्हिडिओच्या मार्फत किती चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे सगळं. बघा हे बघा CD 100चे सगळे त्यांच्याकडे किट आहेत, या ठिकाणी बघू शकता. आज काय सांगताल बरं तुम्ही माहिती थोडीशी? आता काय झालं सर, आपण टू व्हीलर 4 व्हीलर ही पहिल्यापासूनच करतोय. क्वालिटी बघा, जसे शोरूम ग्लॉस आहे तसंच शाईन. जबरदस्तच, खरंच मानावं लागेल तुम्हाला. एवढं म्हणजे ऍक्युरेट काम ना आताच तर मी बघतोय तर कोणाकडे नाहीये, म्हणजे नाही का. तर तुम्ही 16 वर्ष तुमची ही जर्नी, म्हणजे त्यात काय बोलायला शब्दच नाहीये. नक्कीच. तर मित्रांनो, आपण आता शिवशंभो मल्टी केअरला पाहिलं गाड्या, आणि खरंच छान वाटलं मला तुम्हाला भेटून की आज माझ्या व्हिडिओने त्यांच्या ठिकाणी काम केलेलं आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर ना मला ना ते त्यांचं सगळं बघितलं, मी शॉप बघितलं, आतल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. खरंच लय छान वाटलं मला. मी बऱ्याच ठिकाणी जातो, व्हिडिओ करतो. मोठ्या शॉप मध्ये गेल्यानंतर ना म्हणजे आवर्जून मला का सांगायचं एवढं की आपल्या लोकांना सपोर्ट करा. का त्यांची काम खूप बघा ना किती छान काम आहेत. आज इनोवा बघा, त्यांची इनोवा कशी बनवली आहे. यांची इनोवा बघून अकलूजवरचा माणूस आला की आम्हाला सेम अशी गाडी बनवायची. आता त्यांनी व्हॉट एव्हर कुठं काम केलं असेल माहित नाही, तो नाराज आहे त्यांच्या कामाबद्दल, त्यांनी ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी. पण आज जेव्हा ही ती गाडी बनवणार आहे तेव्हा 100% तुम्हाला सांगतो इथं 100 इनोवा तर लागणार आहेत. कारण इनोवा ज्या ठिकाणी गाडी बनते, लोकांना काय म्हणतात ना पाहिजे नसतं मॉडिफिकेशन, जे पाहिजे ते. स्कॉर्पिओ म्हणा, S2 म्हणा, S11 म्हणा, सगळ्या गाड्या बनवत जातात मित्रांनो. गाडी टोटल ऍक्सिडेंटला असताना हे बघू शकता, शेजार रेड कलरची शिफ्ट आहे बघा. ही पण गाडीने 3 पलट्या मारल्यात. ती पण गाडी तुम्हाला कामाला आली, बरोबर आहे? आता हे गाडीचं महिनाभर तुम्हाला लागणार आहे कामाला. आज जाता जाता आमच्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय सांगताल आमच्या व्हिडिओच्या मार्फत? आपल्या इथं कसं आहे, खात्रीशीर काम केले जाईल, बरोबर, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. तर मित्रांनो चला, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि लोकेशन तर खाली दिलेलंच आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण खाली दिलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ शेअर करा, गाडी घेऊन या. मित्रांनो, गाडीचं काम करताना आपल्या गाडीचं काम कसं होतंय हेही खूप महत्वाचं आहे. बघा, कुठेतरी 2 पैसे तुम्ही देणारच आहात, पण आपल्या गाडीला ज्या ठिकाणी पैसे देताय ना त्या ठिकाणी काम कसं होतंय ना ही महत्व. कारण ती गाडी आहे, बरोबर आहे का नाही? एकदा त्या गाडीचं काम झालं ना पुन्हा ते काम परत करता येत नाही. त्यामुळे पहिलं काम जे करायचंय
ते कुठं करायचंय ना त्यासाठी आपला व्हिडिओ बघा आणि या कामाला. ओके. मित्रांनो आपल्या पाठी बघू शकता 2008ची नोवा आहे. आणि मित्रांनो गाडीला मॅगविल नव्हतं, मॅगविल टाकले गाडीला. त्याचबरोबर बघू शकता आतलं फ्लोरिंग मॅटिंग बघा. गाडी पूर्ण टॉप एंड मॉडेल केलेली आहे. 2008चं मॉडेल आहे. तुम्ही बघू शकता कुठल्या अँगलने तुम्हाला वाटतंय गाडी 2008चं. वरचा बघा, हे पुढचा डॅशबोर्ड बघा गाडीचा. त्याचबरोबर आतमध्ये स्क्रीन आहे. सगळ्या गोष्टी नवीन टाकलेल्या आहेत गाडीला. त्याचबरोबर मित्रांनो पहिली गोष्ट ही येत नाही, हे सगळं बनवलंय. हे जे आहेत ना काहीच नव्हतं ह्याला, बरोबर आहे सगळे. आणि त्याचबरोबर पाठीमागचा सेप, महत्वाचा पाठीमागचा सेप तुम्हाला दाखवतो. पाठीमागचा जो सेप आहे न्यू लुक 2.5 मॉडेलचा बघा मित्रांनो कसा बनवलाय. असा हा जो लुक पाठीमागचा बघण्यासाठी भरपूर लोक उत्सुकता असते. हा आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघा. आणि कोणाची इनोवा असेल ना तर त्यांनी या शिवशंभू मल्टी केअर कारला आणि गाडी बनवून घ्या कमी खर्चामध्ये. ती पण 100% पैसे नाही घेत, 50%च घेतात, पण काम ओरिजिनलच करतात. म्हणून यावं लागतंय बारामतीकर. धन्यवाद.